नमस्कार. डी जी योगामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मंगळवारची दंडस्थिती म्हणजे उभे राहून करायची आसने करणार आहोत. यामध्ये सूर्यनमस्कार, त्रिकोणासन दुसरा प्रकार, पश्चिमोत्तानासन, अर्धशीर्षासन, नटराजासन वगैरे आसनांची प्रॅक्टिस करणार आहोत. या मागील व्हिडिओत आपण वॉर्मअप, ब्रीदिंग एक्सरसाइज आणि सोमवारची वेगवेगळ्या स्थितीतील आसने तसेच प्राणायामांची प्रॅक्टिस केली. तसेच आता मंगळवारचा पहिला प्रकार दंड म्हणजे उभे राहून करायची आसने आपण आता करणार आहोत. दंडस्थितीतील या आसनांची सातत्याने प्रॅक्टिस केल्याने प्रामुख्याने पायाचे आरोग्य सुधारते, पाय मजबूत होतात, आपली तोल क्षमता सक्षम होते. मी सूचना देतो त्याप्रमाणे आसने करत जाऊया. श्वासांबाबत सूचना वेळोवेळी देत जाईन. सुरुवातीला एकदम कोणत्याही अवयवांना, स्नायूंना ताण देऊ नका. ही आसने नवीन लोकांना सुरुवातीलाच परफेक्ट जमणार नाहीत. पण आपण माझा हा व्हिडिओ लावून नियमित प्रॅक्टिस करत राहाल तर शरीरात लवचिकता निर्माण होऊन ही आसने हळूहळू जमायला लागतील. त्यासाठी सातत्य महत्त्वाचे. चला आता आपण ही दंडस्थितीतील आसने करूया. सुरुवातीला 6 सूर्यनमस्कार. त्यासाठी पाय जुळवून घ्या. हात छातीजवळ नमस्कार स्थितीमध्ये. श्वास घेत 1, श्वास सोडत 2, श्वास घेत डावा पाय मागे 3, श्वास रोखलेला 4, श्वास सोडत 5, श्वास घेत 6, श्वास रोखलेला 7, पुन्हा रोखलेला 8, श्वास सोडत 9, श्वास घेत 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, उजवा पाय मागे 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता शेवटचा नमस्कार थोडा स्लो करायचा आहे. 1, डोकं, खांदे, पाठ यांचा झोक मागे जाऊ दे. श्वास चालू राहू दे. आता श्वास सोडत खाली. हाताचे तळवे जमिनीकडे, कपाळ गुडघ्याकडे जाऊ दे. पाय गुडघ्यामध्ये सरळ राहू देत. श्वास चालू ठेवूया. श्वास भरत उजवा पाय मागे, डोकं वरती काढा. श्वास चालू राहू दे. आता तिरपी अवस्था. आपलं डोकं, कंबर आणि टाचा एका रेषेमध्ये आणा. श्वास रोखलेला राहू दे. श्वास सोडत खाली. अष्टांग टेकायचं आहे. कपाळ, छाती, दोन्ही हाताचे तळवे, दोन्ही पायाच्या अंगठ्याने त्याजवळचं बोट. 6, भुजंगासनाची स्थिती. 7, हानवटी गळ्याच्या खुबणीमध्ये जाऊ दे. टाचा मागे दाबा दाबा दाबा. 8, 9,
10. आता आपल्याला साईड बेंड करायचं आहे. पायामध्ये अंतर घेऊया. हाताची बोटं एकमेकांच्या मध्ये गुंफून मानेच्या मागे घेऊया. डावा गुडघा वाकवायचा आहे, उजवीकडे झुकायचं आहे. उजवा गुडघा वाकवायचा आहे, डावीकडे झुकायचं आहे. ज्या बाजूला झुकाल त्या बाजूचा कोपर त्या बाजूच्या मांडीवरती टेकायचा प्रयत्न करूया. खाली जाताना श्वास सोडायचा आहे, वरती येताना भरायचा आहे. सरळ. आता त्रिकोणासनाचा दुसरा प्रकार. डावी दिशा. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवूया. श्वास सोडत 1. डावा हात खाली, उजवा हात वरती. त्या हाताचा तळवा चेहऱ्याकडे करा. डोक्याचा झोक मागे जाऊ दे. कंबर खाली जाऊ दे. श्वास चालू राहू दे. स्थिर राहायचं एका पॉइंटला. सरळ. उजवी दिशा. उजवा पाय वाकवूया. उजवा हात खाली, डावा हात वरती. श्वास चालू राहू दे. स्थिर राहूया. सरळ. आता डावी दिशा. दंडस्थितीतील पश्चिमोत्तानासन. श्वास भरत दोन्ही हात वरती घेऊया. 1. श्वास सोडत कमरेतून खाली झुकायचं आहे. आपल्याला कपाळ डाव्या पायाच्या गुडघ्यावरती टेकायचं आहे. त्यासाठी कंबरेपासून वरचं शरीर ढिलं सोडा. सरळ. उजवी दिशा हेच आसन. श्वास भरा. श्वास सोडत हळुवारपणे खाली. आता उजव्या पायाच्या गुडघ्यावरती कपाळ टेकतोय आपण. पाय गुडघ्यामध्ये सरळ राहू देत. विशेषतः उजवा पाय सरळ. डावी दिशा. वीरासनाचा पहिला प्रकार. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. हात डाव्या पायाच्या गुडघ्यावरती. श्वास भरत हात वरती. श्वास सोडत मागे. डोकं, हात, पाठ यांचा झोक मागे जाऊ दे. सरळ. उजवी दिशा हेच आसन. आता उजवा पाय वाकवायचा आहे. 1. हात घ्या. 2. श्वास सोडत मागे. श्वास चालू राहू दे. स्थिर राहूया. सरळ. आता आपल्याला अर्धशीर्षासन करायचं आहे. पायामध्ये भरपूर अंतर घ्या. श्वास भरा. श्वास सोडत खाली. माथा जमिनीला टेकायचा आहे. या आसनामध्ये मेंदूला रक्ताचा हलकासा शिडकावा होतो. श्वास चालू राहू दे. स्थिर राहूया. अर्धशीर्षासन. सरळ. आता आपल्याला नटराजासन करायचं आहे. डावा पाय, उजवा हात वरती. तोल सांभाळूया. नजर एका पॉइंटवरती स्थिर ठेवा, म्हणजे तोल सांभाळण्यास मदत होईल. सरळ. उजवा पाय, डावा हात वरती. तोल सांभाळायचा आहे. प्रयत्न करत राहा. सरळ. आता बॅलन्स ठीक. डावा पाय, उभी काठी, आडवी काठी सारखी शरीराची स्थिती करूया. तोल सांभाळूया. सरळ. उजवा पाय,
तोल सांभाळायचा आहे. सरळ.